नमस्कार मित्रांनो, आपण परत आलेलो आहोत पीवायक्यू सिरीज सोबत. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, जो म्हणजे त्रिकोण मोजण्यासाठी दिलेला प्रश्न होता, जो 2024च्या प्रिलिम गट ब चा प्रश्न आहे. तर अशा प्रकारच्या प्रश्नांच्या मध्ये आपण कन्फ्यूज होऊन जातो की किती ट्रायंगल्स येतात किंवा काय येतात. तर पहिल्यांदा बघा, आपण ऑप्शनकडे बघितलं असता पहिला ऑप्शन आपल्याला दिसतो की तो 38 आहे, दुसरा आहे 60, तिसरा आहे 46, चौथा आहे 42. म्हणजे याच्यामध्ये थोडा थोडा डिफरन्स जो दिसतोय त्याच्यानुसार त्याचा वापर आपल्याला एक्झाम्पल मध्ये करायचा आहे. आता बघा, ज्यावेळी सिमेट्रिकल डायग्राम आपल्या समोर येणार आहे, म्हणजे हा एक भाग आपल्याला दिसतो, हा दुसरा भाग दिसतो, हा तिसरा भाग दिसतो, या प्रकारचे तुम्हाला 4 भाग इथे दिसत आहेत. तर आपण बेसिक काय करणार, तर एका ट्रायंगल मधनं मी मोजणार आणि त्याचं मल्टिप्लिकेशन करून मी आन्सर पर्यंत जाणार. म्हणजे कसं बघा, ह्या एका आयतातील मी त्रिकोण मोजतो, 1 2 3 4 5 6, सिंगल सिंगल 6, त्याच सोबत 1 2 3 आणि हा 4, त्याच्यानंतर हा 5 आणि हा 6, म्हणजे पहिले 6 आणि नंतरचे 6, असे एकूण मिळून किती झाले आपल्याला? 12. बरोबर. अशी 12 12 12 12 12 चोक 48. हे आपलं इथपर्यंत आलं. त्याच्यानंतर आपल्याला फक्त एकच गोष्ट बघायची आहे, ती म्हणजे इथं एकही ऑप्शन तुमचा कसा नाही, 48 नाही आहे. आपण फक्त एका चौकोनातील मोजून काढलेला आहे. त्याच्यानंतर आपण 2 चौकोन असे मिक्स किंवा असा मोठा ट्रायंगल अजून मोजलेले नाही. तर अशा वेळी आपण काय करणार, जर का तुमचं बेसिकचं आन्सरच 48 पर्यंत गेलं तर तुमचं आन्सर किती येणार आहे? 60, जे तुमचं वेळ कमी करणारं आहे. ओके, चालेल. तर अशाच प्रकारचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, जो आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. कमेंटमध्ये आपला आन्सर सांगायचा आहे की याच्यामध्ये किती त्रिकोण येत आहेत.